ग्रुप लिमिटेड, दत्ताराम गुरव साहेब युनिको इनको, तदनंतर विलास पाटील योजना, तदनंतर विलास पाटील आपण पाहिलं तर योजना इंडस्ट्रीज लिमिटेड, अनिल भोसले साहेब घरडा केमिकल्स लिमिटेड आणि सुनील प्रजापती साहेब आपण पाहिलं तर यांनी सर्वांनी या स्पर्धेसाठी अत्यंत दर्जेदार असं स्पॉन्सरशिप केले. सर्वांचं हार्दिक आभार. हॅलो हॅलो. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी खेड तालुक्याचे उपसभापती श्री जीवनशी डांबरे, त्याचबरोबर विशाल शेठ घोसळकर, चंद्रकांतभाई चाळके, सर्वांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर या. आणि आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव चेंडू आहे आणि सागरला पण क्वार्टर फायनलच्या सामन्यात देखील पाहिलं होतं ऑफस्टमच्या बाहेरवर अशाच प्रकारचा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नाही आहे, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. अर्थात चेंडू डॉट सुंदर सुरुवात आहे प्रथमेशची, पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. हो हो हो, डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा त्याच प्रकारचा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर सलग 2 चेंडू निर्धाव येताना आपण पाहतो, डॉट येताना पाहतो, कारण 5 षटकांची लढत आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण काय केलं ते विसरून आत्ता आपल्याला काय करावं लागेल, कारण इथे तुम्ही जिंकलात तर नक्कीच बक्षिसांची मानकरी ठरणार. 4थ्या क्रमांकापर्यंत पारितोषिक ऑन आहे त्या स्पर्धेत. पुन्हा एकदा बॅट चिकडणं, आत्मविश्वास नाही, फटकेबाजी आज सागरची पाहायला मिळत नाही आहे. कारण पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं तर ह्या सागरकडून ऑफस्टमचे जे चेंडू होते ना त्यांना आपण मिस करताना पाहिलं. इथं मात्र बॅट चिकडगून शॉर्ट थर्डमॅनच्या पट्ट्यात सागर आपलं खातं उघडतंय, संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक पहिलं बिनबाद 1. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज होते प्रथमेश, ज्याने कालच्या सत्रामध्ये गोलंदाजी फलंदाजी सुंदर कामगिरी केली होती. ऑलराऊंडर खेळाडू आहे. इथं आपण पाहिलं तर हो हो, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू सीमा रेखा पार, चौकार. चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर सुंदर कव्हर ड्राईव्ह, पॉवर पेचचा पुरेपूर फायदा घेताना अप्रतिम बाबल्या मॅन इन फॉर्म आहे, कारण या स्पर्धेत त्याच्या बॅटमधून प्रत्येक सामन्यात धावा येताना आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा प्रथमेश राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. हो 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 हो, इथे आपण पाहिलं तर खरंच रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि बावऱ्याचा फेवरेट शॉट आहे, सक्सेसफुल शॉट. हो हो, पंचांचा का निर्णय येतो आमच्याकडे, हा नो चेंडू आहे. अर्थात येस, आपण पाहिलं तर फ्रीटचा चेंडू असणार आहे, कारण नो चेंडू आहे. यावेळेला कोटप्याचा चेंडू सुंदर पद्धतीने फिरकावून दिला, चेंडू झाली सीमा पार, चौकार. असेल, तदनंतर संदीप गायकवाड ज्यांच्या माध्यमातून क्रीडा रसिकांचं मनोरंजन केले जात आहे. आणि अर्थातच ज्या स्पर्धा आपण पडतो ना ते अर्थातच क्रीडा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सुंदर मनोरंजन होत आहे. बॅटिंगमधून होत आहे, तदनंतर डान्सिंग अंपायर यांच्या माध्यमातून होत आहे. पुन्हा एकदा प्रथमेश पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा, फुल टॉस चेंडू आहे. इथं मात्र मिसफिल्ड आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचा वेध घेताना चेंडू सीमा रेखा पाऊया पार जातो का, चौकार. चौकार होतो तो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, तदनंतर डीप फाईन लेगच्या पट्ट्यात. आणि हा चेंडू पण पाहिला, इथं मात्र क्षेत्ररक्षकाची देखील साथ मिळते, कारण मिसफिल्ड होता. एक साधा चेंडू अडवायचा होता, परंतु एखाद्या खेळाडूचं लक असतं ना, नशीब देखील त्याच्या बाजूने असतं.
आपण पाहिलं तर 14 धावा फलकावते लागतात. बॅक टू बॅक 3 चेंडू होती, 3 चौकार. आणि या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत बाबल्याने 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावला आहे. आणि तोच धडाका, तीच परंपरा आपण बाबल्याच्या बॅटमधून पाहतोय. पहिलं षटक मात्र संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर बिनबाद 14 धावा. 14 धावांमध्ये आपण 13 धावा एकट्या बाबल्याच्या खात्यामध्ये पाहतोय. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले होते. तदनंतर आपण पाहिलं तर सागर, एका बाजूला सागर आपण पाहिलं तर अद्यापही त्याला चांगल्या प्रकारची टायमिंग मात्र होत नाही आहे. कारण सागरला आपण पाहिलं तर हा देखील आक्रमक फलंदाज आहे. पॉवर प्लेमध्ये सागरच्या बॅटमधून चौकार षटकार येताना आपण पाहिलं तर इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. कारण आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती बहुतेक चांगली फलंदाजी जेव्हा होते तेव्हा मोठी धावसंख्या, एक मोठं टार्गेट सेट केलं जातं. मोनू आपण पाहतोय लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारायचा. हो, सागरच्या बॅटमधून निघाला फटका. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच इथे मात्र पाहूया पंचांचा निर्णय काय असणार आहे. पाहूया इथे मात्र इथे मात्र थांबवला. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. कारण आपण पाहिलं तर DWG गुहागर संघाने कालच्या सत्रात देखील सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. कारण आपण पाहिलं तर बाबल, मी तुमच्यापर्यंत येतो. काही एक महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी संयोजन समितीकडून आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आजच्या 4ही संघांसाठी शिवसेना युवा सेनेच्या वतीनं जेवणाची व्यवस्था आहे. त्यामुळे प्रत्येक संघाचा एक प्रतिनिधी यावेळेला आमच्या समर्थन कक्षाच्या डाव्या बाजूला येईल, जिथे मॅनेजमेंटची पूर्ण टीम आहे आणि ती तयार आहे. प्लीज आपण या. मोनूचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप. आतापर्यंत 2 वेळा असे प्रयत्न झालेत. अनसक्सेसफुल प्रयत्न म्हणावे लागतील, कारण दोन्ही वेळेला डॉट चेंडू गेलाय. कारण बाबल्याचा फेवरेट शॉट आहे. प्रत्येक स्पर्धेत एखादा तरी रिव्हर्स स्वीपचा फटका बाबल्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. परंतु मोनूला ठाऊक आहे की बाबल्या कशा प्रकारची फलंदाजी करतो. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील 2 संघ आहेत, एकमेकांसमोर येत असतात. प्लस पॉईंट, वीक पॉईंट ठाऊक आहेत. इथे फक्त डॉट चेंडू आहे. पुन्हा एकदा मोनू लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा बाबल्यासाठी. इथं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटची कट घेऊन थर्डमॅनच्या पट्ट्यात चेंडू अडवला जातोय. आपण पाहिलं तर धावसंख्या 1 वरती स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 अर्थात बिनबाद 18. पहिल्याच षटकात आपण मित्रांनो 14 धावा येताना पाहिलं, त्याच्यामध्ये सलग 3 चौकार. हे त्या षटकाचं वैशिष्ट्य होतं. आणि इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत थोडंसं जखडून ठेवलं आहे. 4 धावा येताना आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं आहे. पुन्हा एकदा मोनू सज्ज होत आहे. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा. ह्यावेळी मात्र स्ट्राईकवर आहे सागर आमरे. हो आपण पाहिलं तर इट इज अ वाईट. ऑस्टमच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. पंच सांगतात इट इज वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. अवंतर धावेची स्थिती आपण पाहिली तर 19 धावा फलकावरती लागत आहेत. षटक क्रमांक 2. शिवसेना युवा सेना शाखा आवाशी आयोजित भगवा चषक 2022 ग्रँड फिनालेचा अंतिम दिवसाच्या दिशेने आपण जातोय मित्रांनो. खरंच पर्व 5वं. पुन्हा एकदा मोनू सज्ज होतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातं यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. कारण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात जो खेळाडू आहे त्याला थोडंसं क्लोज केलं जातं. पुन्हा एकदा मोनू सज्ज होत आहे. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा सागरसाठी असणार आहे. बॅटची गट घेऊन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेने चेंडू वेगाने येतोय. चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, चेंडू जिंकतोय आणि चौकार देखील मिळतोय. शिवसैनिक राजेंद्र मालकर इथं उपस्थित आहेत. त्यांना धावसंख्या विनंती आहे, 23. आपण व्यासपीठावर या. आपण पाहिलं तर 23 धावा फलकावरती लागत आहेत. इथं आपण पाहिलं तर हा देखील बॅटची कट घेऊन गेल्या चौकार होता. सागरला आतापर्यंत स्ट्रगल करावं लागतं. टायमिंग होत नाही आहे. परंतु क्रिकेटमध्ये धावा कशा येतात मित्रांनो, याला महत्त्वाने धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या पडपडे 23 विदाउट लॉस प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा मोनू सज्ज होतोय. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा सागरसाठी. फुलटॉ चेंडू. इथं मात्र कडक शॉट आहे.
पुन्हा चेंडू जाते पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखेबाहेर चौकार. कृपया हार्दिक स्वागत. थँक्यू. आपण पाहिलं तर 27 धाबा पलकवते लागल्यात. पुन्हा एकदा मोनू सज्ज होतोय. बॅक टू बॅक 2 चौकार येताना आपण पाहिलं होतं. आखूड टप्प्यात चेंडू पूल केलाय. लॉंगॉनच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षण केलं जातंय. अर्थात एकदम येते सागरला, एकदम येते आवाशी 11 संघाला. पंच सांगतात की दुसरं षटक देखील संपलंय. समाप्तीनंतर 14च्या सरासरीने तब्बल 28 धावा कुठल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय. मी देखील इथेच थांबतोय. डीजेला संधी देतोय आणि ऐकूया सद्गुरू डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. प्रेम. अफजल मुगदुम या ठिकाणी दाखल होत आहेत. तर आमचे परममित्र सतीश जाधव आणि एक माझा आवडता खेळाडू सुदेश शिंदे देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. या दोघांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर सर क्रिकेटमधील मोठं नाव बबलू पाटील आणि राजेश सोरटे हे देखील उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावर या. बबलूजी पाटील, राजेशजी सोरटे साहेब. येस, आपण पाहतो आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. क्रिकेटपट्टूंची दिग्गज क्रिकेटपट्टूंची मंडळी आपण पाहतोय. कारण ग्रँड फिनालेला आणखीन 1-2 दिग्गज राजेश सोरटे, तदनंतर बबलू पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा फलकावरती लागलेत. आपण पाहिलं तर सागरने यामध्ये आक्रमण केलं होतं ह्या षटकात. म्हणजे आता मात्र बोथ एंड म्हणजे दोन्हीकडून आक्रमण केलं जात आहे, हल्ला केला जातो आहे. आपण पाहिलं तर TWJ गुहागर संघ इथं मात्र 5 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण या पाटा विकेटवर सुरुवात चांगली आहे. जर काही ह्याच आवेशाने ह्याच धावगतीत एक जर खेळले तर नक्कीच 70 ते 75 धावांचं टार्गेट सेट होऊ शकतं. कारण तेवढं आवश्यक देखील आहे. कारण TWJ संघाकडे मॅन इन फॉर्म प्रशांत आहे, त्यानंतर प्रथमेश आहे, ज्यांच्यामधून बॅटमधून धावा येताना आपण पाहिलेत. म्हणजे एक चांगली लढत, चांगला मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सर त्याचबरोबर चिपळूणचे व्यावसायिक अशरफभाई, त्यांचे सुपुत्र अफजलभाई, अप्पू शेठ यांना देखील विनंती कृपया व्यासपीठावर या आपण. अशरफभाई. मोपरे संघाचा काही का प्रतिनिधी त्यांनी देखील आमच्या समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. मोपरे संघाचा एक प्रतिनिधी. थँक्यू. आपण पाहतो तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज आकाश. आपण पाहिलं तर आकाशने खालच्या सत्रात सुंदर गोलंदाजी केली होती. यस, मधला वेळ आहे तो जास्त वाया जाऊ देऊ नका प्लीज. अद्याप आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा रॅटमोर विकेटचा मारा, पुन्हा एकदा बॅटचे परफेक्ट शॉट म्हणता येणार नाही. तरी देखील चेंडू जातोय लॉंगॉनच्या पट्ट्यात, एकदम येते सागरला. स्थिती पण पाहिली तर आता षटक क्रमांक 3 चालू असताना बिनबाद 29. चांगली पार्टनरशिप 2 खेळाडूंच्या दरम्यान बिल्ड होताना आपण पाहतो. मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती पार्टनरशिप एक अत्यंत महत्त्वाची होणं नितांत गरजेचं. आणि ती पार्टनरशिप सलामीच्या गाड्यासाठी आपण पाहतोय. अर्थात बाबल्या आणि सागर. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर सज्जतो. मेंटेटरी पॉवर प्लेची 2 षटकं मात्र संपतायत. क्षेत्ररक्षण अर्थात पांगवलं जात आहे. पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय. बाबल्यासाठी डीप व स्क्वेअरलेगच्या पट्ट्यात ते खेळाडू सज्ज केलं आहे. डीप व मिडविकेटच्या पट्ट्यात खेळाडू आहे. पुन्हा एकदा आकाशचा पुढचा चेंडू. हो, जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. ब्लँडेड शॉट आहे. कारण आपण पाहिलं तर ज्या प्रकारचा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता, एस टी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता, अर्थात डॉट चेंडू.
सुंदर सुंदर आपण पाहिलं तर या षटकाची सुरुवात चांगली आहे, कारण आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती एक धाव, तदनंतर दुसरा चेंडू डॉट आहे आणि कोणातरी एका गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल, कारण कारण ज्या प्रकारचे 14च्या सरासरीने 2 षटकात 28 धावा आल्यात, म्हणजे इथे कोणातरी गोलंदाजाला 4 किंवा 5 धावांचं षटक टाकून कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा आकाश सज्ज होत आहे राईट टप ऑफ द विकेटचा मारा बाबल्यासाठी. हो, बाबल्याच्या बॅटमधून निघाल्यावर फटका आहे, पुन्हा एकदा जातोय मिड विकेटच्या पट्ट्या क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र बाबल्या बाद. पहिला धक्का, पहिला कदम यांच्या शुभ हस्ते झालं आणि आजचा हा शेवटचा अंतिम दिवस. थोड्याच वेळात या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री सचिनभाई कदम यांचे देखील आगमन होईल. तसेच व्यासपीठावर आपण पाहतोय प्रमुख मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर मी आवश्य गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष विजय आंबरे यांना विनंती करतो, आपलं देखील स्वागत आहे, आपण व्यासपीठावर या. थँक्यू. आपण पाहिलं तर 2.3 षटकांचा खेळ इथे संपतोय. तदनंतर आपण पाहिलं तर 29 धावा फलकावरती लागतात, 1 गडी बाद, 29 बाबल्या, वैयक्तिक 8 चेंडू 13 धावांची खेळी आपण छोटी खेळी पाहिली. आतापर्यंत प्रत्येक सामन्यात बाबल्याच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिलं होतं. महत्त्वाच्या सामन्यात मात्र तो बाद होतोय. इथे मात्र प्रणव डावकुरा फलंदाज आहे आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर प्रणवच्या बॅटमधून देखील मोठे मोठे फटके येताना आपण पाहिलं. लेफ्टी लाईटी कॉम्बिनेशन आहे आणि जे की गोलंदाजासाठी डोकी ठरणारं समीकरण असतं आणि हे समीकरण कसं हाताळलं जातं आहे आकाशच्या माध्यमातून ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण आकाशने आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केले. 3 चेंडू टाकलेत, 1 धाव दिले आणि एका बाबल्यासारख्या दिग्गज फलंदाजाला त्याला बाद केले. पुन्हा आकाश सज्ज होतो आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू आहे, दिशा दिली आहे, फ्लिक केल्या चेंडूला. नक्कीच स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. थोडंसं प्लंबल क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी होते, परंतु एक धाव मिळते. 3-0-30 लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस 9 थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3 धावसंख्या पण पाहिली तर अर्थात 1 गडी बाद, 30-5 षटकांची लढत आहे. अजित आंबरे यांच्याकडून प्रणयच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक शाखा प्रमुख अजित आंबरे यांच्याकडून. धन्यवाद सर. प्रणयसाठी डावकर फलंदाज प्रणयवरती एक फॅन आहेत, खेळाडू आहेत त्यांचे आपण पाहिलं तर. पुन्हा एकदा आकाशचा पुढचा चेंडू सागरसाठी. हो, सुंदर फटका इथे मात्र तितकाच दर्जेदार झेल आहे. पॉईंटच्या पट्ट्यात फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 सागर बॅक टू आहे. 30 धावांवरती बसलेल्या संघाला दुसरा धक्का आहे. यानंतर होणारा सामना माफ्रे महाड विरुद्ध राजेश्वर सुपर किंग या बलाढ्य संघाच्या दरम्यान होणारा एक मोठी लढत आहे, मोठा मॅच आहे. अर्थातच राजेश्वर सुपर किंगच्या माध्यमातून कालच्या सत्रात टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे मोठे खेळाडू पण पाहिले होते, चांगली कामगिरी देखील झाली होती आणि अर्थात ती अतिशय मोठा मॅच आहे. इथे पण पाहिलं तर या सामन्यात 2 गडी बाद, 30 धावा फलकावती लागतात. रत्नेश ऑन द स्ट्राईक नवन फलंदाज आपण पाहतो, तर गोलंदाजी मार्कवर आकाशचं अत्यंत प्रभावी षटक आहे. ज्या एका षटकाची नितांत गरज होती चांगल्या षटकाची, ते षटक कमबॅक करणारं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा त्याच खेळाडूने झेल टिपलाय. 2 चेंडू होती, 2 गडी बाद होत आहेत. यस, मॅचमध्ये ट्विस्ट आहे.
काय जबरदस्त आपण एफर्ट्स पाहतोय त्यांचे, मनोरंजन केले जाते. धन्यवाद. अर्थातच षटक क्रमांक 3 3 गडी बाद 30 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रशांत सर आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते अर्थात 3 गडी बाद 30 2 षटकं संपली. धावसंख्या होती 28 धावा. ह्या षटकात केवळ 2 धावा दिल्या. 2 फलंदाजांना बाद केला. कमबॅक करणार षटक 3 फलंदाजांना बाद केलं. यस मॅडम आम्हाला सांगते 3 फलंदाजांना बाद केले. चांगलं षटक आहे. आणि इथं आपण पाहिलं या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी स्पॉन्सर्स ज्यांनी या स्पर्धेला अत्यंत मोलाचं सहकार्य केलं. अक्रम शेठ खान, गॅलेक्सी एंटरप्राइजेस, तदनंतर अशरफ शेठ मेमन, लिझा ट्रेडर्स, हरीश कुमार साहेब, युनिव्हर्सल कंस्ट्रक्शन, राजू शेट्टपाली शेट्टी, WNS ट्रान्सपोर्ट, तदनंतर सुबीरभाई चौधरी कंस्ट्रक्शन, संदीप शेठ सुरबे सिक्युरिटर सर्व्हिसेस, तदनंतर तात्या शेठ लिंबोरे, त्रिमूर्ती कंस्ट्रक्शन आणि मनोहर नाईक शेठ ॲक्वा मॅनेजमेंट मुंबई. यस सुर्वे सिक्युरिटीचे आपण पाहिलं तर अर्थातच संदीप शेठ सुर्वे यांचं देखील आगमन झालं. यस सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि मी जातोय या 2 षटकांमध्ये काय घडतंय सांगण्यासाठी. ओव्हर टू प्रशांत सर. वो अच्छी गेंद थी और साइड की तरफ खेलते हुए स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद है तो 2 रन लेने का मौका मिलेगा. ये जो मैच है अगर इस मुकाबले की बात करें तो वो पिछले ओवर में ज़्यादा विकेट गिरे तो इसका मतलब प्रणव के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी. रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर स्कोर अब देखें तो आगे बढ़ता हुआ 32 रन. ओवर 4था प्रगति पर है. 5 ओवर का मैच. सभी पहले का पहला मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. मोनू. ओ सुंदर गेंद. टिप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जाते भी ऑन साइड पर खेलना चाहते थे. चकमा देते भी गेंद चलेगी विकेट कीपर के दस्तानों की तरफ. हल्का सा अपील जरूर किया गया था विकेट कीपर ने. अंपायर बोल रहे कि भाई आपको अगर कुछ पूछना है खास करके एज के लिए तो आप सामने पूछिए. कोहली की तरफ पूछने की जरूरत नहीं है. संदीप गायकवाड़ एक आयोजन करता भी है. और दस अनदर ब्यूटीफुल डिलीवरी. टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए गेंद रन की कोई गुंजाइश नहीं है. रन संख्या कुल मिलाकर 32 रन 3 विकेट के नुकसान पर. ओवर 4था प्रगति पर है. करंट रन रेट 9.14 का है. प्रणव और सचिन मैदान के अंदर. कदमों का इस्तेमाल किया सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. शानदार कैच. प्रणव बैक टू द पेबल जाते हुए आवाशी की उम्मीद को ऑलराउंडर खिलाड़ी है. सब जानते हैं कि बल्लेबाजी कर सकते हैं. फील्डिंग देखे तो फ्लाइंग फ्लिप पॉइंट कवर पर खिलाड़ी. एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है. स्ट्रोक अच्छा है. इस गेंद को खेलते हैं डीप एक्स्ट्रा कवर की तरफ. लॉन्ग ऑफ फिर खिलाड़ी बतौड़ा एक्स्ट्रा कवर की तरफ आते हुए गेंद को रोक लिया है. शानदार फील्डिंग. TWC की वे खासियत है इनकी फील्डिंग बहुत बेहतरीन है. दूसरी तरफ से आवाशी के पास टैलेंट की कोई कमी नहीं है. 8वें 9वें नंबर तक बल्लेबाजी है. लेकिन बाबला और सागर का विकेट गिरने के बाद प्रणव का विकेट गिरने के बाद कोई एक ऐसा खिलाड़ी है जिनके पास हीरो बनने का मौका है. ओवर यहां अगर देखें तो 4था प्रगति पर. मोनू अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक के रन पर बल्लेबाज फिलहाल तैयार बल्लेबाजी करने के लिए.
नितिन सचिन शर्मा नॉन स्ट्राइक रेंज पर है, थोड़ा सा अलग है लेकिन कारगर नहीं है। फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है, विकेट गिरने का सिलसिला जारी। आणि आता बॅट्समनला तो डगआउटच्या दिशेने घेऊन येतोय. काय करू, मला तर आउट व्हायचं नव्हतं पण आता नाही इलाज आहे, मला डगआउटमध्ये जावं लागेल. मिकी माऊस देखील खूप चांगलं काम करतोय. तर संदीप गायकवाड मैदानामध्ये आहेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाजांनी देखील कमाल केलेली आहे. हळूहळू हळूहळू मिकी माऊस डगआउटच्या दिशेने येतोय. तर मैदानामध्ये आपण पाहतोय भगवा चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम TWJ आणि दुसऱ्या बाजूला आमाची संघ यजमान संघ मैदानामध्ये आहे. मैदानामध्ये जास्त वेळ जाणार याची काळजी घ्या. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय संकेत, एक चांगली फलंदाजी तो करू शकतो. अंडरआर्ममध्ये खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग त्यांनी अनेक वेळा केलेली आहे, परंतु प्रेशर जे दबाव झेलण्याची किती क्षमता आहे ते पाहिलं जाईल. धावपलकरती एकूण डाबा आहेत 33-5 गडांच्या मोबदल्यामध्ये. निम्मा संघ गारद करण्यामध्ये यावेळेला TWJ घॉगर संघाला यश प्राप्त झालेलं आहे. अभी देखिए गेंदे तो है आपके पास और इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर रहा है मनु का. निर्णायक ओवर, गेंदबाजी में परिवर्तन. सौरभ आए हैं, उमरी से बिलोंग करते ये खिलाड़ी. ओ अच्छी गेंद थी, रन लेना चाहते थे सौरभ. तेज रफ्तार की गेंदबाजी करना पसंद. और मैदान के अंदर और एक नए खिलाड़ी गेंदबाजी, इसको मैं शानदार नहीं कहूंगा, जानदार. मैच में जान डालने वाली गेंदबाजी मोनू ने की. पास बड़े शॉट के लिए एक बार फिर मानसिक तौर पर तैयार होते, उसी वक्त आप अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. बैकफुट पर खेलने के मजबूर किया खिलाड़ी है. दायरे के अंदर थ्रो बहुत तेज किया गया था. 1 रन का इजाफा. पीछे कवर करने के लिए खिलाड़ी मौजूद है. बल्लेबाजों को इस ओवर में अभी देखिए आपके पास केवल गेंद शेष है 2, तो वो 2 बड़े शॉट खेलने हैं. रन संख्या फिलहाल देखें तो स्कोर अब आगे बढ़ता हुआ 35 रन 6 विकेट के नुकसान पर 35 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. असरम शेख खान गैलेक्सी इंटरप्राइजेस के मालिक है, वो प्रायोजक है, हमारे स्पॉन्सर्स है. इस वक्त गैप में खेलते हुए 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं. 2 रन मुकम्मल. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. थ्रो जरूर लगा है. अभी देखिए बड़े शॉट नहीं आ रहे हैं. मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो. अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है. अगर एक बड़ा शॉट आ गया तो इसका मतलब आपका स्कोर 40 के पार जाएगा. अभी रन संख्या 37 रन 6 विकेट के नुकसान पर है. गेंदबाज इस ओवर को अच्छी तरह से समाप्त करने की कोशिश करेंगे. अभी फिलहाल ये अच्छा ओवर कट रहा है, शानदार गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाज आकाश के ऊपर सबकी निगाहें, क्या वो बड़ा शॉट खेलेंगे? अशरफ मेमन लीजा ट्रेडर्स के मालिक हैं, इनकी तरफ से भी बहुत ही अच्छा योगदान टूर्नामेंट को सफल बनाने के लिए. अकरम शेख खान, इनका भी आभार. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. गेंद को खेलना चाहते थे, इस बार बड़े शॉट में तब्दील करना चाहते थे, बल्ले का अनुरी किनारा. फुटवर्क नहीं है. अच्छा ओवर सौरभ का. आखिरी गेंद पर सिंगल है. रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 38 रन और जीतने के लिए 39 रनों की जरूरत है. यह मुकाबला बहुत क्रूशियल है. तो पहली इनिंग समाप्त हुई है, 39 का लक्ष्य रखा हुआ है इस वक्त TWJ के सामने आवासीय टीम ने. हम जाएंगे हमारे स्पॉन्सर की तरफ. ज्या स्पॉन्सर ज्या प्रायोजकांनी आम्हाला मदत केली त्यांचे मनापासून धन्यवाद. अक्रम खान गैलेक्सी एंटरप्राइजेस, अशरफ मेमन लीजा ट्रेडर्स, हरिकुमार साहेब इनवर्सर कंस्ट्रक्शन, संजू शेठ शेट्टी WNS ट्रान्सपोर्ट, त्यानंतर सुधीर भाई चौधरी कंस्ट्रक्शन, संदीप शेठ सुरुबे सिक्युरिटी सर्व्हिसेस, तात्या शेठ लिंबोरे आपण त्रिमूर्ती कंस्ट्रक्शन, तर मनोहर नाईक शेठ एक्वा मॅनेजमेंट मुंबई, या सर्व प्रायोजकांचे मनापासून आभार. धन्यवाद सर. आपण पाहतो या 3 दिवस मोठे मोठे मान्यवर उपस्थित आहेत आणि या अंतिम दिवशी देखील खेड तालुक्याचे उपसभापती श्री जीवन शेठ आमरे इथे उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सतीश आमरे यांना विनंती करतो श्री जीवन शेठ आमरे यांचं स्वागत करावं.
त्याचबरोबर यांना विनंती करतो आपण त्यांचं यथोचित स्वागत करावं. त्याचबरोबर आमच्या गावचे उपाध्यक्ष श्रीराम भाऊ आंबरे, त्याचबरोबर आपण पाहतोय कालच्या देखील दिवसात उपस्थित लावलेले आणि आजच्या देखील दिवसात उपस्थित लावताना या गावचे प्रथम नागरिक सरपंच राजशेठ आंबरे यांचं देखील इथं आगमन होतं. मी त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर या. मी राजशेठ आंबरे आपल्याला विनंती करतो व्यासपीठावर या. मी आमचे मार्गदर्शक चंद्रकांत भाई चाळके यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्या. शिवसेना युवासेना शाखा आवाशी यांच्या वतीनं आवाशीमध्ये भगवा चषक 2022 गेली 6 वर्ष सातत्यानं भगवा चषक भरवला जातोय आणि अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आवासी युवासेना आणि शिवसेना शाखा आवासीच्या वतीनं हा उपक्रम सातत्यानं राबवला जातोय. या उपक्रमासाठी मी माझ्या वतीनं माझ्या लोटे गावाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि संयोजकांनी आम्हाला या ठिकाणी आमचा मान सन्मान ठेवलात, आमचा सत्कार केलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. जे रसिक प्रेक्षक आणि आता जो काही सामना चालू आहे यांना सुद्धा या निमित्तानं शुभेच्छा देईन आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. आपण पाहिलं तर हॅलो आपण पाहिलं तर सचिन आप्पा यांना विनंती करतो संभा विजय आंबरे माजी तंटापद्य अध्यक्ष यांचं स्वागत करून घ्यायचंय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव येताना आपण पाहिले 39 धावांचं एक माफक असं आव्हान आहे. म्हणजे 30 चेंडू 39 धावा TWJ संघाने सुंदर कमबॅक केलं. तर पुन्हा एकदा प्रशांत गरत स्ट्राईकवर आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेटचा सागरचा पुढचा चेंडू आहे. ओ सुंदर फटका, गुटला टेक तमाशा देख, चेंडूची मार रेखा पार आर पार, पहिला षटकार.
अप्रतिम षटकार आहे आणि खरोखरच प्रशांत एक आक्रमक फलंदाज आहे आणि प्रशांतची फलंदाजी आहे ना मित्रांनो, कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारी फलंदाजी मिस्टर 360च्या डिग्रीमध्ये खेळणारा खेळाडू आहे. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं प्रशांत अप्रतिम फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुन्हा एकदा सागर राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू प्रथमेश प्रशांतसाठी. हो, इथे मात्र सुंदर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना षटकार नंतर चौकार, चेंडू सीमारेखा पार, आर पार चौकार. थँक्यू. आपल्या होते षटकार, तदनंतर चौकार आणि हा दुहेरीचा टोला, म्हणजे एकूण धावसंख्या फलकावती लागते 13 धावा. बिनबाद 13, 39 धावांचा पाठलाग करताना अत्यंत सुंदर सुरुवात आहे. प्रशांतला प्रत्यपेशला ठाऊक आहे, कारण पॉवर प्लेच्या 2 षटकात जितक्या धावा आपल्याला गोळा करता येतील तितक्या धावा गोळा करणं नितांत गरजेचं आहे, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक आहेत, कारण 5 षटकांची लढत आहे. धावसंख्या 13 होते, 39 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय. सागरला कमबॅक करावं लागेल. राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा मारा प्रशांत. ओ हो हो, पुन्हा एकदा प्रशांतच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू जातोय पॉईंटच्या डोक्यावरून सीमा रेखा पार, आर पार, खणखणीत दणदणीत चौकार. सुंदर सुंदर अतिसुंदर अप्रतिम असं आपण पाहतोय. संदीप गायकवाड यांची कला नंतर आपण पाहिलं तर 17 धावा फलकावरती लागत आहेत आणि प्रशांतची फटकेबाजी आपण पाहिली तर डीप स्क्वेअर लेग असेल, कव्हरच्या डोक्यावरून फटका, तदनंतर पॉईंटच्या डोक्यावरून सुंदर चौकार येताना आपण पाहिला. टार्गेट केले जाते, सागरवरती टार्गेट केले जाते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू. ओ हो, इथे मात्र कमबॅक आहे. सागरने शेवटचा चेंडू डॉट टाकला, निधाव टाकला, षटक देखील संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावांचा पाठलाग करता धावसंख्या फलकावरती लागते बिनबाद 17 धावा. मित्रांनो, सुरुवात आपण पाहिली असेल आवाशी लोटे संघाची. पॉवर प्लेचे 2 षटकात तब्बल 28 धावा कुठल्या होते, परंतु आकाशने कमबॅक केलं होतं. तिसरं षटक टाकताना 2 धावा दिल्या होत्या आणि 3 दिग्गज फलंदाजांना बाद केलं होतं. भगवा चषकाच्या माध्यमातून आयोजन समितीच्या वतीनं 4ही संघांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मी विनंती करणार आहे, प्रत्येक संघाचा एक प्रतिनिधी आपण समर्थन कक्षाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी पाठवायचा आहे. युवासेना आणि शिवसेनेचे जे प्रतिनिधी आहेत संयोजन समितीमध्ये आणि त्यांच्याकडे मॅनेजमेंट जेवणाचं आहे ते आपल्या प्रतीक्षेत आहेत. प्लीज विनंती आहे, 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाकरता कुठल्या प्रकारची लढत होणार नाही आहे. ज्या पद्धतीनं आपण बघितलं की जो फायनलचा विजेता असतो त्या संघाबरोबर पराभूत झालेला संघ त्याला 3रा क्रमांक आणि मग 3रा आणि 4था बाकी गोष्टी तुम्हाला निश्चितच कळणार आहे. येस, थँक्यू प्रशांत. आपण पाहिलं तर स्ट्राईक फर्स्ट ह्यावेळी मात्र अर्थात प्रथमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कोट्यातील पहिलं संघामार्फत दुसरं षटक आकाश. हो, इथे आपण पाहिलं तर तू सेर तुम्हाला संवाद सेर इथे देखील आक्रमण प्रथमेशच्या बॅटमधून चौकार येतोय. येस, प्रशांत चांगली कामगिरी करतो. मी देखील त्या संघाचा खेळाडू आहे, मी देखील खेळण्यासाठी आलो आहे आणि त्याने देखील सिद्ध करून दाखवलं आहे की मी देखील आक्रमण करू शकतो. पुन्हा एकदा आकाश रिव्हर्स बॉटम करण्याचा प्रयत्न इथे पण पाहिला तर नक्कीच फटका फसतो, परंतु येस, थँक्यू. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. स्थिती आपण पाहिली तर अर्थातच 39 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते बिनबाद 22 धावा.
22 विदाउट लॉस प्रोग्रेस. नाव सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच प्रशांत स्ट्राईकवर आहे. हो, सुंदर सुंदर भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आणि अर्थातच प्रशांतने ज्या प्रकारचा टी शर्ट परिधान केला आहे, रेड कलरचा टी शर्ट आहे, धोका आहे प्रतिस्पर्धी संघाला आणि धोका त्याच्या बॅटमधून देखील आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी. 22 धावा फलकावरती लागत आहेत. अर्थात षटक क्रमांक 2 चालू असताना आणि अर्थातच मिकी माऊसच्या माध्यमातून काय जबरदस्त आपण मनोरंजन पाहतोय. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आहे मित्रांनो. आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट टाकला. इथे देखील कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारचं कमबॅक तिसऱ्या षटकात आकाशने केलं होतं पहिल्या इनिंगमध्ये, तसाच कमबॅक करावं लागेल. हा देखील आकाश आहे. हा देखील दुसरं षटक टाकतोय आणि हाही देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा बाबल्याचा मिकी माऊस आहे ना, हा बाबल्याचा जबरदस्त फॅन आहे आणि त्याला जाऊन भेटून देखील आलाय. आणि ज्या वेगाने परत सीमारेखे बाहेर येतोय मिकी माऊस, खरोखर जबरदस्त मनोरंजन आहे. म्हणजे राईट ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू असणार आहे. अकुट टप्प्याचा चेंडू, छत्रपती शिवाजींचा छावा आणि प्रशांतच्या बॅटमधून येत आहेत उत्तुंग 6 धावा. चेंडूवरती आपण बेट होताना पाहिलं होतं, डॉट येताना पाहिलं होते. तदनंतर अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि ज्या प्रकारचा फटका, ज्या प्रकारचं आक्रमण केलं होतं, यस अर्थात त्या चेंडूवरती 6 धावा लिहिल्या गेल्या होत्या मित्रांनो. अर्थात धावसंख्या पण पाहिली तर 39 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 2 बिनबाद 28 धावा. सुंदर सुरुवात आहे. ज्या प्रकारे सुरुवात केली होती प्रथम फलंदाजी करताना आवाशी संघाने, त्याच प्रकारचं ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय सेकंड इनिंगमध्ये. आकडचा पुढचा चेंडू, आकुट टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र फाईन लेगच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्रकट चौथा कर्णधार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान आपण पाहिलं तर दुसरं षटक चालू असताना धावसंख्या होती 28 धावा. येस, 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 39 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 28 धावा. मित्रांनो 18 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी पण पाहिलं तर नाममात्र 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. येणाऱ्या 3 षटकात काय घडते काय बिघडते सांगण्यासाठी मी इथेच थांबतोय. ओर टू प्रशांत सर. डीजे कॅरी ऑन. काय करू मी. परत या इकडे इकडे परत या मागे. उर्वरित षटकांचा विचार केला तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. धावफलकावरती एकूण धावा 28. जिंकण्यासाठी या ठिकाणी 11 धावांची आवश्यकता. स्पर्धेचे शिल्पकार SK आमरे, महेंद्र आमरे, सतीश भाऊ आमरे, मनोज आमरे, सचिन आमरे, संजोग आमरे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. राजूला या ठिकाणी संधी दिली. राजूनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली, परंतु आता प्रचंड दबाव आहे कारण आघाडीच्या जोडीनं ग्वागर संघासाठी अतिशय दिमागदार असा स्टार्ट करून दिला आहे. 11 धावांची आवश्यकता TWC ग्वागर संघाला जिंकण्यासाठी. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजू तैयार. स्ट्रोक अच्छा है, कड़क शॉट, गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई 6 रन. को वो रन बनाते मतलब अपने मंजिल की तरफ जाना था, लेकिन तीसरी ओवर की कहानी देखें तो तीसरी ओवर की पहली गेंद पर एक शानदार छक्का. दोनों बल्लेबाज बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे. स्ट्राइकर एंड पर इस वक्त बल्लेबाज प्रथमेश और दूसरी तरफ से प्रशांत घरत. अब जीतने के लिए केवल यहाँ से 5 रनों की जरूरत. गेंदें बहुत है, 70 गेंदों का खेल शेष है.
केवल 5 रनों की जरूरत। ये अच्छी गेंद है, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, ऑन साइड पर खेलना चाहते थे। ओहो हो, थ्रो करने की कोई जरूरत नहीं है। अब जो कुछ करना है इस वक्त गेंदबाज को करना है। संदीप गायकवाड़, इस वक्त अंपायर विशाल नाइक मैदान के अंदर हैं। मिकी माउस अच्छा काम कर रहे हैं, एंटरटेन करते हुए, मनोरंजन करते हुए। और एक तरफ अगर देखें तो आवाशी की टीम स्ट्रगल कर रही है। जीत की दहलीज पर TWJ ग्वागर की टीम। ऑन साइड पर बड़ा शॉट खेलना चाहते थे और छोड़ दिया कैच। प्रशांत गहरत को मौका मिला है, मिकी माउस नाराज। कम बैक करने का, और इस वक्त बाबला के सिर के ऊपर हाथ जाते हुए, करे तो क्या करे। बहुत सारे मेहमान इस वक्त मंच पर बैठे हुए इस टूर्नामेंट का आनंद उतारते हुए। आप देख रहे हैं भगवा चषक 2022, 5वां साल, बेमिसाल कमाल, और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। राजू अच्छी गेंदबाजी करते हुए। इस वक्त स्ट्रोक अच्छा है, गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर, गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए। फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आहे या भगवा चषकामध्ये। तर TWJ संघाचं निश्चितच कौतुक असेल, त्यांचं मनापासून अभिनंदन आहे। मॉन्टी अभिनंदन आहे। आणि आतापर्यंत 6 टुर्नामेंट या संघाने जिंकले आहेत। 7वी टुर्नामेंट जिंकणार का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे। परंतु आमच्या बरोबर या बैला टॉस बॉक्स मध्ये मान्यवर या ठिकाणी येतील। तर प्रशांतला मी विनंती करेन, प्रशांत आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये याचं एक छोटं